मृग नक्षत्र आणि पावसाचा पहिला महिना जून सुरू होऊनही खेड तालुक्यात उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत. चास कमान धरण मोकळे होत असून 6% कमी पाणीसाठा शिल्लक आहे. या वर्षी मान्सून उशिरा येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याची गरज आहे. जूनचा दुसरा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप अपेक्षित जोरदार पाऊस पडलेला नाही. आकाशात ढग दाटून येत असले तरी अनेक भागात प्रत्यक्षात पावसाचा एक थेंबही न पडल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ही परिस्थिती पूर्णपणे नैसर्गिक असून मान्सून पूर्व संक्रमण काळातील हवामान प्रक्रियेचा भाग असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे. मान्सून दाखल होण्यापूर्वी पडणारा पूर्व मोसमी पाऊस हा सर्वदूर आणि एकसमान स्वरूपाचा नसतो. हा पाऊस मुख्यतः स्थानिक पातळीवरील तापमानातील वाढ आणि हवेतील आर्द्रतेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. त्यामुळे एका भागात जोरदार पाऊस तर दुसऱ्या भागात कोरडे वातावरण अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पूर्व मोसमी पावसाचे स्वरूप स्थानिक मर्यादित भागापुरते राहते. या काळात वादळी वारे, विजांच्या कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतात. या उलट प्रत्यक्ष मान्सूनचा पाऊस समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतेने युक्त सक्रिय वाऱ्यांमुळे व्यापक आणि सातत्यपूर्ण स्वरूपाचा असतो. त्यामुळे मान्सून सुरू झाल्यानंतर बहुतांश भागात तुलनेने नियमित पावसाची नोंद होते. खेड तालुक्यात दिवसभर आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्याचे उष्णतेचा त्रास अधिक जाणवला. अधूनमधून आकाशात ढगांची गर्दी देखील दिसून आली. पावसाळ्याच्या उंबरठ्यावरही नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.